कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया आपल्या पुढच्या भागाची. ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी सर्वजण कंपनीच्या पार्टीसाठी गेले. तिथे बुफे पद्धतीने जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांना हवे त्यांच्यासाठी महागडी पेयही ठेवण्यात आली होती. शौर्य मात्र सगळ्यांना आनंदाने पार्टी एन्जॉय करायला सांगून मृणालची वाट पाहत एका टेबलावर जाऊन बसला. तेवढ्यात सागर आणि अजय त्याच्याजवळ आले. काय रे मित्रा, इथे एकटाच का बसलास? चल ना, पार्टी एन्जॉय करूया. अजय म्हणाला. तुम्ही जा, मी थोड्या वेळाने येतो. अरे, अजून मृणाल आली नाही का? हो, तिचीच वाट पाहतोय. त्यांचं बोलणं सुरू असतानाच राजेंद्र देशमुख आणि त्यांची पत्नी आले. त्यांच्या मागोमाग सोनिया आणि सिद्धार्थही आले. खरं तर शौर्याने त्यांना पार्टीचं निमंत्रण दिलं नव्हतं. शौर्याच्या आईनेच त्यांना खास बोलावलं होतं. हाय डॅड. हाय आई. हाय सोनिया. सोनिया लगेच म्हणाली. काय शौर्य, पार्टीला आम्हाला बोलवलंसही नाहीस? बघ, आंटीने बोलावलं म्हणून आलो. शौर्य काही बोलण्याआधीच अजय हसत म्हणाला. अगं, कोणीही बोलावलं तरी आलात ना. चला आता पार्टी एन्जॉय करूया. तेवढ्यात शौर्याची आई सोनियाजवळ येत म्हणाली. काय गं सोनिया, तू म्हणाली होतीस ना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणून? सोनियाने मुद्दाम गंभीर चेहरा करत उत्तर दिलं. हो आंटी. शौर्य लग्नाला नकार का देतोय माहीत आहे का? कारण तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या एका साध्या मुलीशी तो लग्न करणार म्हणे. हे ऐकताच त्याच्या आईचा संताप अनावर झाला. काय म्हणालीस? कोण आहे ती? इथे आली आहे का? मला लगेच दाखव. माझी सून फक्त तूच होशील. कोणतीही साधी मुलगी माझ्या घरात सून म्हणून येऊ शकत नाही. इतक्यात मृणाल आणि वैशाली पार्टी हॉलमध्ये आल्या. लाल रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये, मोकळे केस आणि साधा मेकअप. तरीही मृणाल एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिला पाहताच शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. अजयने त्याला चिडवत म्हटलं. अरे मित्रा, तोंडातून धबधबा वाहतोय. जरा बंद कर, नाहीतर आम्ही सगळे वाहून जाऊ. शौर्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. सोनियाने शौर्याच्या आईला मृणालकडे बोट दाखवत म्हटलं. आंटी, हीच ती मुलगी. शौर्याची आई रागाने म्हणाली. थांब, आत्ताच जाऊन तिच्याशी बोलते. पण सोनियाने तिला थांबवत म्हटलं. आंटी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ही पार्टी संपायच्या आत शौर्य स्वतः तिला सगळ्यांसमोर अपमानित करून बाहेर काढेल. त्यासाठीची संपूर्ण व्यवस्था आम्ही आधीच केली आहे. ठीक आहे. तेवढ्याच शौर्याच्या आईला तिच्या महिला मंडळातून तातडीचा फोन आला. सर्वांना सांगून त्या तिथून निघून गेल्या. दरम्यान मृणाल राजेंद्र देशमुख यांच्याशी बोलण्यासाठी गेली. पण ते काही पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्त होते. त्यामुळे ती योग्य वेळेची वाट पाहत शांतपणे उभी राहिली. याच संधीचा फायदा घेत सोनियाने एका वेटरला भरपूर पैसे दिले आणि मृणालसाठी आणलेला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळायला सांगितलं. काहीही संशय न आल्यामुळे मृणालने ते पेय पिऊन टाकलं. थोड्याच वेळात तिचं डोकं गरगरायला लागलं. ती स्वतःला सावरत वॉशरूमकडे निघाली. सोनियाने लगेच 2 वेटरना बोलावलं. त्या मुलीने थोडं जास्त ड्रिंक घेतलंय. तिला आरामाची गरज आहे. तिला रूम नंबर 306 मध्ये घेऊन जा, असं म्हणत तिने त्यांच्या हातात पैशांचा गठ्ठा ठेवला. दोघांनीही मृणालला आधार देत त्या खोलीत नेलं. सोनिया इकडे तिकडे पाहत स्वतःशीच पुटपुटली. हा अजून आला कसा नाही? योग्य वेळेत यायला सांगितलं होतं. तेवढ्यात पूर्ण नशेत एक माणूस तिच्या समोर येऊन उभा राहिला. मॅडम, मला शोधत होतात का? त्याची अवस्था पाहून सोनिया संतापली. अरे, इतका दारू पिऊन का आलास? तुझ्यावर एवढी मोठी योजना सोपवली आणि तू अवस्था करून आलास? तो अळखळत म्हणाला. सॉरी मॅडम, इतकी महागडी विदेशी दारू पाहिली म्हणून थोडी जास्तच झाली. आता सांगा काय करायचं? मृणालला सगळ्यांसमोर बदनाम करण्यासाठीच सोनियाने हा सगळा कट रचला होता. त्या माणसाला मृणालच्या खोलीत पाठवायचं आणि नंतर सर्वांसमोर दोघांना रंगेहात पकडल्याचा बनाव करायचा, असा तिचा घाणेरडा डाव होता. सोनिया त्याला म्हणाली. ऐक, रूम नंबर 306 मध्ये एक मुलगी आहे. तू तिथे जा. पार्टी संपायच्या वेळी मी सगळ्यांना तिथे घेऊन येईन. ते आल्यावर तू असं सांगायचं की त्या मुलीने तुला पैशांचा आमिष दाखवून बोलावलं. मी सांगितल्याप्रमाणे तुला भरपूर पैसे मिळतील. तो मोठ्याने हसत म्हणाला. डबल. ओके मॅडम, एका दगडात 2 पक्षी, असं म्हणत तो अळखळत त्या खोलीकडे निघून गेला. सोनिया मात्र मनात विचार करू लागली. हा नीट अभिनय करेल ना? तो नशेतच रूम नंबर 306 मध्ये शिरला.
पलंगावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ तो गेला. अगं सुंदर मुली, आज तू माझी आहेस, असं म्हणत तो तिच्या दिशेने पुढे सरकू लागला. तिच्या बेशुद्ध अवस्थेचा गैरफायदा घेण्यासाठी त्याने हात पुढे केला. त्या क्षणी मृणाल पूर्णपणे असहाय्य होते आणि तिच्यावर एक भयंकर संकट ओढवलं होतं. तिच्या असहाय्य अवस्थेचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला. त्या एका क्षणात तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तिचा स्वाभिमान निर्दयीपणे तुडवला गेला. ती मात्र बेशुद्ध असल्यामुळे स्वतःचा बचावही करू शकली नाही. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी सुरू असतानाच मृणालचं कुटुंब घाईघाईने तिथे पोहोचलं. तिथे उभी असलेल्या वैशालीकडे विक्रम धावत गेला. वैशाली, मृणाल कुठे आहे? अरे विक्रम, तुम्ही सगळे इथे कसे? विक्रम घाबरलेल्या आवाजात म्हणाला. आम्हाला एका मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली मृणाल इथे बेशुद्ध पडली आहे. अजूनही तिला शुद्ध आलेली नाही, म्हणून आम्ही लगेच आलो. मृणाल कुठे आहे? तिला काय झालं? मृणालची आई सुमन आणि शारदा आजी रडत होत्या. वैशाली हादरून म्हणाली, काय म्हणताय तुम्ही? इतक्या वेळापर्यंत ती माझ्यासोबतच होती. मी वॉशरूमला जाऊन येते असं सांगून गेले होते. परत आले तर ती कुठेच दिसली नाही. तेव्हापासून मीच तिचा शोध घेत आहे. तुम्ही काळजी करू नका. मी आधी MD सरांशी बोलून येते. कदाचित त्यांनी तिला काही काम दिलं असेल. आई तुम्ही रडू नका. या इथे बसूया. मृणालला काही होणार नाही, असं म्हणत ती शौर्य देशमुखकडे निघाली. त्यावेळी शौर्य, अजय, सागर आणि राजेंद्र देशमुख एका टेबलावर बसून बोलत होते. वैशाली त्यांच्याजवळ मृणालबद्दल विचारण्यासाठी जाणार इतक्यात 4 पोलीस अधिकारी त्यांच्या बाजूने पुढे गेले. राजेंद्र देशमुख यांनी त्यापैकी एका अधिकाऱ्याला ओळखलं. अरे देवराज, इकडं कसा काय? काही प्रॉब्लेम आहे का? तो अधिकारी म्हणाला. नाही सर, या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीत अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आम्ही छापा टाकण्यासाठी आलो आहोत. तुम्ही इथे? राजेंद्र देशमुख शांतपणे म्हणाले. आमच्या कंपनीची पार्टी इथे आहे. ठीक आहे सर, तुम्ही तुमची पार्टी एन्जॉय करा. आम्ही आमचं काम करतो. ठीक आहे देवराज. तेवढ्यात वैशाली तिथे आली आणि घडलेली संपूर्ण घटना सांगत म्हणाली. सर, मृणाल खूप वेळापासून दिसत नाही. राजेंद्र देशमुख लगेच शौर्यकडे वळाले. शौर्य, तू मृणालला काही काम दिलं होतंस का? नाही बाबा. मग सागरकडे पाहत म्हणाले. मृणाल बराच वेळ दिसत नाही, जरा शोधून बघा. शौर्य आजूबाजूला पाहत म्हणाला. ती तर आत्ताच इथेच होती. ती हॉटेलमध्ये कुठेतरी असेल. मी तर आत्ताच इथेच होतो. ती हॉटेलमध्ये कुठेतरी असेल. चला वैशाली, आपण दोघं मिळून शोधूया. वैशाली म्हणाली. 1 मिनिट सर, आधी तिच्या घरच्यांना सांगून येते. ते खूप घाबरले आहेत. ती विक्रमकडे गेली आणि सर्वांना सांगितलं की ते मृणालचा शोध घेत आहेत. हे ऐकताच मृणालचं संपूर्ण कुटुंबही त्यांच्यासोबत शोधायला निघालं. हे सगळं दूर उभी राहून सोनिया महागडं मद्य पीत पाहत होती. तिने आधीच त्या 4 पोलिसांपैकी एका अधिकाऱ्याला पैसे देऊन रूम नंबर 306ची माहिती दिली होती. सगळ्यांसमोर मृणालची अब्रू घालवायची आणि शौर्याच्या मनात तिच्याविषयी कायमचा तिरस्कार निर्माण करायचा, यासाठी तिने हा सगळा भयंकर कट रचला होता. इतर पोलीस वेगवेगळ्या खोल्यांची तपासणी करत असताना सोनियाने पैसे दिलेला अधिकारी थेट रूम नंबर 306 समोर जाऊन उभा राहिला. त्याने दरवाजावर टकटक केली आणि नेमक्या त्या क्षणी मृणालने खोलीचा दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकलं. तिला पाहताच त्या पोलिसाने कठोर आवाजात चौकशी सुरू केली. तू का ती मुलगी, जी इथे येणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना अनैतिक संबंधासाठी बोलावतेस? हे ऐकताच मृणालच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. पोलीस अधिकारी कठोर आवाजात म्हणाला. आता रडून काही उपयोग नाही. चल पोलीस स्टेशनला, असं म्हणत त्याने तिचा हात पकडून तिला पुढे ओढण्याचा प्रयत्न केला. इतक्यात मृणालचा शोध घेत आलेले राजेंद्र देशमुख, मृणालचं संपूर्ण कुटुंब, अजय, सागर आणि वैशालीही तिथे पोहोचले. पोलीस पुन्हा म्हणाला. काय उभी आहेस? चल स्टेशनला. तेवढ्यात 1 मिनिट, असा कडक आवाज ऐकू आला. सर्वांनी मागे वळून पाहिलं तर शौर्य देशमुख त्याच रूममधून बाहेर येताना दिसला. हे दृश्य पाहून सोनियाच्या पायाखालची जमीनच सरकली. हा या रूममध्ये कधी आला? इतका वेळ हा कुठे होता? ती मनातच हादरली. शौर्य शांत पण कठोर आवाजात पोलिसाला म्हणाला. तुम्ही तिला स्टेशनला का घेऊन जात आहात, हे मला समजेल का? पोलीस उत्तरला. या मुलीबद्दल आम्हाला अनैतिक व्यवसायात सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. काय म्हणालात? शौर्याचा संताप इतका भयंकर होता की त्याच्या आवाजाने संपूर्ण कॉरिडॉर दणाणून गेला.
तो मृणालजवळ उभा राहत म्हणाला, ही माझी पत्नी आहे. तिच्याबद्दल पुन्हा एक शब्द जरी चुकीचा बोलला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. पोलिसही मागे हटला नाही. साहेब, तुम्ही कोण असलात तरी काय फरक पडतो? पकडलं गेल्यावर पोलिसांनाच धमक्या देता? आणि काय म्हणालात? पत्नी? अजून लग्नही झालेलं नाही. तासाभरापूर्वी ओळख झालेली मुलगी पत्नी कशी काय झाली? हे ऐकताच शौर्यने संतापाच्या भरात त्या अधिकाऱ्याच्या शर्टाची कॉलर पकडली आणि त्याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र देशमुख यांनी लगेच मध्ये पडत त्याला थांबवलं. शौर्य, शांत हो. पोलीस म्हणाला, सर, तुमचा मुलगा या मुलीसोबत या खोलीत होता. समाजात तुमचं मोठं स्थान आहे म्हणून त्याला आम्ही जाऊ देऊ शकतो, पण या मुलीला मात्र चौकशीसाठी पोलीस स्टेशनला न्यावंच लागेल. हे ऐकताच विक्रम पुढे येऊन काही बोलणार इतक्यात शौर्यने कोणाचाही विचार न करता आपल्या खिशातून मंगळसूत्र काढलं आणि सर्वांसमोर मृणालच्या गळ्यात बांधलं. क्षणात त्याने हिंदू विवाह परंपरेप्रमाणे ते बांधून तिचा स्वीकार पत्नी म्हणून केला. हा अनपेक्षित प्रसंग पाहून मृणाल पूर्णपणे स्तब्ध झाली. मानसिक धक्क्यामुळे तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला आणि ती थेट शौर्याच्या हातात बेशुद्ध होऊन कोसळली. शौर्यने तिला अलगद सावरत त्या पोलिसाकडे रोखून पाहिलं. आता ही शौर्य देशमुखची कायदेशीर पत्नी आहे. हिम्मत असेल तर आता तिला स्टेशनला घेऊन जाऊन दाखवा. शौर्याच्या या निर्णयाने तिथे उपस्थित प्रत्येकजण अवाक झाला. इतक्यात पोलीस अधिकारी देवराज एका अर्धवस्त्र अवस्थेतील माणसाला आणि त्याच्यासोबत एका महिलेला घेऊन तिथे आला. चौकशीत समोर आलं की ती महिला खरोखरच रूम नंबर 309 मध्ये एका ग्राहकासोबत थांबली होती, पण नशेत असलेल्या त्या माणसाने चुकीने तिच्या खोलीऐवजी दुसऱ्या खोलीत प्रवेश केला होता. घटनाक्रम अचानक वेगळ्याच दिशेने वळू लागला. मृणालच्या घरी वातावरण पूर्णपणे दुःखमय झालं होतं. शारदा आजी सतत रडत होत्या. पार्टीमध्ये सर्वांसमोर शौर्यने मृणालच्या गळ्यात मंगळसूत्र बांधल्याचं पाहिल्यानंतर मृणालची आई सुमन तिथून घाईघाईने निघून गेली होती. तिच्या मागोमाग विक्रम आणि त्यांची आईही घरी आले. विक्रम शांतपणे म्हणाला, आजी, तुम्ही इतकं रडू नका. तुम्हाला माहिती आहे ना, देशमुख कुटुंब किती मोठं आणि प्रतिष्ठित आहे. शौर्यने आपल्या मृणालशी लग्न केलंय. आपली कणखर मुलगी आता सुखात राहील. काळजी करू नका, असं म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे दोन्ही मातांनी वेदनांनी भरलेल्या नजरेने पाहिलं. देशमुख बंगल्यात शौर्य गाडीतून उतरला आणि अजूनही बेशुद्ध असलेल्या मृणालला अलगद उचलून घरात घेऊन जाऊ लागला. तो आत जाणार इतक्यात राजेंद्र देशमुख म्हणाले, 1 मिनिट शौर्य. सीमा, पटकन आरतीचं ताट घेऊन ये. त्यांचा आवाज ऐकताच सुनील आणि नित्या बाहेर आले. शौर्याच्या हातात बेशुद्ध मृणाला पाहून ते दोघेही आश्चर्यचकित झाले. सीमा आधी दोघांची आरती ओवाळ. शौर्य मात्र मनातच पुटपुटत होता, काय करायचं ते लवकर करा. ही गोल डोळ्यांची मुलगी शुद्धीवर आली आणि मी तिला उचलून आणलंय हे पाहिलं तर माझी काही खैर नाही. अजयने त्याचा चेहरा पाहून हसत म्हटलं, काय रे मित्रा, मनातलं बोलतोयस का? ही शुद्धीवर आल्यावर तुझी खरंच खबर घेणार आहे. आणि सांगायचं तर मंगळसूत्र हातात घेऊन फिरत होतास की काय? योग्य संधी मिळताच थेट लग्नच करून टाकलंस. शौर्याने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला. तेवढ्यात सीमाने आरती ओवाळून झाली. राजेंद्र देशमुख म्हणाले, शौर्य, मृणालला तुझ्या खोलीत झोपव आणि लगेच डॉक्टरांना बोलाव. हो बाबा. त्यानंतर त्यांनी नित्याला सांगितलं, नित्या, आजींना खाली बोलव. हो मोठे बाबा. सुनीलला मात्र काहीच समजत नव्हतं. दादा, इथे नेमकं काय चाललंय? ही मुलगी कोण आहे आणि शौर्य तिला उचलून का घेऊन आलाय? राजेंद्र देशमुख म्हणाले, थोडं थांब, आईला येऊ दे. थोड्याच वेळात आजी खाली आल्या. काय रे राजेंद्र, मला बोलावलं होतंस? राजेंद्र देशमुख यांनी घडलेला संपूर्ण प्रकार शांतपणे सगळ्यांना सांगितला. हे ऐकताच आजींच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय म्हणतोस? शौर्य लग्न करून सून घरी घेऊन आलाय? कुठे आहे ती मुलगी? मला तिला लगेच पाहायचं आहे. अजय हळूच आजींच्या कानात म्हणाला. आजी, एवढी मोठी बातमी ऐकून तुमची रिॲक्शन फक्त एवढीच? आजी हसत म्हणाल्या, अरे, माझा नातू त्या सोन्याच्या तावडीतून सुटला, याचाच मला सर्वात जास्त आनंद आहे. अजय हसत म्हणाला, वाह आजी, भारी. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी मृणालची तपासणी करून इंजेक्शन दिला आणि बाहेर आले. काळजीचं काही कारण नाही. धक्क्यामुळे ती बेशुद्ध झाली आहे. 10-15 मिनिटात शुद्धीवर येईल. ते निघणार इतक्यात अजय म्हणाला, डॉक्टर 1 मिनिट. काय झालं अजय? मृणालसोबत शौर्यचाही थोडा उपचार करून जा. त्यालाही गरज आहे. हे ऐकताच घरातले सगळे त्याच्याकडे रागाने पाहू लागले.
डॉक्टर निघून गेल्यावर राजेंद्र देशमुख शौर्यकडे वळाले. शौर्य, आता खरं काय घडलं ते तूच सांग. तू त्या खोलीत कसा पोहोचलास आणि मृणालच्या गळ्यात मंगळसूत्र प्रेमापोटी बांधलंस की परिस्थितीमुळे? शौर्य उत्तर देण्यात इतक्यात त्याची आई आत आली. हाय सगळ्यांना, पार्टीवरून आलात का? माफ करा, मला अचानक महत्त्वाचं काम आलं म्हणून मी आधीच निघून आले. पण घरातल्या कुणाचंच तिच्याकडे लक्ष नव्हतं. सगळे शौर्याच्या उत्तराची वाट पाहत होते. काही तासांपूर्वी अजय शौर्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चल ना मित्रा, एक पेग मारून येऊ. शौर्य हसत म्हणाला, नको रे, आज मला काही प्यायचं नाही. आज मी मृणालला माझ्या प्रेमाबद्दल सांगणार आहे. ठीक आहे, मग मी आणि सागर जातो. अजयने ग्लास उचलला, पण तो घेताना थोडंसं पेय शौर्याच्या कोटावर सांडलं. अरे वेड्या, काय केलंस? सॉरी रे, चुकून सांडलं. सागर म्हणाला, जा आधी धुवून ये आणि कोटही बदल. ठीक आहे, असं म्हणत शौर्य त्याच्यासाठी राखीव असलेल्या खोलीकडे निघून गेला. तेवढ्याच शौर्याच्या नजरेस 2 वेटर मृणालला आधार देत एका खोलीकडे घेऊन जाताना दिसले. काहीतरी गडबड असल्याची जाणीव होताच तो त्यांच्या मागोमाग गेला. दोघे बाहेर पडताच तो खोलीत शिरला. पलंगावर बेशुद्ध पडलेल्या मृणालला पाहून तो घाबरला. अगं मृणाल, काय झालं तुला? असं म्हणत त्याने तिच्या गालावर हलकेच थाप मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मृणालने हळूहळू डोळे उघडले, पण तिला नीट काहीच कळत नव्हतं. तिच्याजवळ बसल्यावर शौर्याच्या लक्षात आलं की तिच्यावर गुंगीच्या औषधाचा परिणाम झाला आहे. तो काळजीने म्हणाला, अगं वेडाबाई, कोल्ड ड्रिंक समजून काहीतरी दुसरंच प्यायलीस का? मृणाल काहीतरी अस्पष्ट बोलू लागली. तिची अवस्था पाहून शौर्यने लगेच लिंबाचा रस मागवला आणि तिला पिण्यास दिला. पूर्ण शुद्धीवर ती आली नव्हती, पण ज्यूस प्यायल्यानंतर तिला थोडं भान आलं. ती अळखळत उठली आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली. शौर्याने तिचा हात धरत तिला थांबवलं. या अवस्थेत बाहेर जाऊ नकोस. तोल गेल्यामुळे मृणाल त्याच्यावर येऊन पडली. त्या अचानक झालेल्या धक्क्यात दोघे क्षणभर एकमेकांच्या अगदी जवळ आले. क्षणभराने ती भानावर आली. पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आली. बाहेर एक पोलीस अधिकारी उभा होता. शौर्य पुढे म्हणाला, यानंतर काय घडलं ते तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. हे ऐकताच शौर्याची आई संतापाने ओरडली, काय? तू त्या काम करणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिला या घरात घेऊन आलास? ती कोणत्याही जन्मी माझी सून होऊ शकत नाही. इतक्यात मृणाल जिन्यावरून खाली येत होती. तिला पाहताच शौर्याची आई संतापाच्या भरात तिच्याजवळ गेली. तिचे केस पकडून ओढू लागली आणि म्हणाली, माझ्या मुलालाच फसवलंस ना? आता हे मंगळसूत्र काढून टाक. असं म्हणत तिने मृणालच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण त्या क्षणी राजेंद्र देशमुख यांनी संतापाने पत्नीला थांबवलं. त्याआधीच अमृताजी पुढे आल्या आणि कठोर आवाजात म्हणाल्या, तू ही एक स्त्री आहेस. दुसऱ्या स्त्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढण्याचा विचार तरी कसा करू शकतेस? या घरात तिला स्वीकारायचं की नाही हा प्रश्न आता उरलाच नाही. माझ्या नातवाने स्वतःच्या इच्छेने तिच्याशी लग्न केलं आहे. त्यामुळे आजपासून मृणाल ही या घराची सून आहे. तुला इथे राहायचं असेल तर शांतपणे राहा, नाहीतर हे घर सोड. मग त्या नित्याकडे वळून म्हणाल्या, नित्या, तुझ्या वहिनीला शौर्याच्या खोलीत घेऊन जा. सासूबाईंचे शब्द ऐकून शौर्याची आई संतापाने आत निघून गेली. आजी मग शौर्याकडे पाहत प्रेमाने म्हणाल्या, शौर्य बाळा, मृणाल कोणत्या मानसिक अवस्थेत आहे हे तुला माहीत आहे. आता तिची जबाबदारी तुझी आहे. तिची काळजी घे आणि तिला पुन्हा हसायला शिकव. शौर्य हलकंसं हसत म्हणाला, हो आजी. त्यानंतर सागर आणि अजय आपल्या घरी निघून गेले. नित्या मृणालला शौर्याच्या खोलीत घेऊन गेली. वहिनी, तुम्ही थोडा आराम करा. दादा लगेच येतील. काही लागलं तर मला हाक मारा. ती बाहेर गेल्यानंतर शौर्य खोलीत आला. त्याला पाहताच मृणालच्या डोळ्यात वेदना आणि राग दाटून आला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, या सर, शेवटी माझ्यावरच डाग लावला गेला. माझी परवानगी न घेता तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र का बांधलत? माझं आयुष्य बदलण्याचा निर्णय तुम्ही एकट्याने कसा घेतला? तिचे शब्द ऐकताच शौर्याचा चेहरा गंभीर झाला. त्याला पाहताच मृणालच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटून आल्या. तो तिच्याजवळ येत म्हणाला, काय म्हणालीस? मी तुला बदनाम करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं? मी तुला बदनाम करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं? तुला कल्पना आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करतो? त्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे बोट दाखवत पुढे सांगितलं, हे मंगळसूत्र मी तुझ्यासाठी खूप आधी विकत घेतलं होतं. जेव्हा मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देईन तेव्हा माझ्या प्रेमाची पहिली भेटवस्तू हेच मंगळसूत्र असावं अशी माझी इच्छा होती. पण अशा परिस्थितीत ते तुझ्या गळ्यात बांधावं लागेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मृणालने डोळे पुसत ठाम आवाजात उत्तर दिलं,
तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून मी हे लग्न स्वीकारायलाच हवं, अशी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही, असं म्हणत ती वेगाने खाली उतरू लागली. मृणाल, थांब. यावेळी तू कुठे जाणार आहेस? आधी घरात परत ये. शौर्यने तिचा हात धरला. मृणालने लगेच हात झटकत कठोर स्वरात म्हटलं, आधी माझ्यावरचा हात काढा. पुन्हा कधी माझ्या इच्छेविरुद्ध हात लावलात तर मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून बसेन. हे शब्द ऐकताच शौर्यने तिचा हात लगेच सोडून दिला. मृणाल रस्त्यावर आली. एक रिक्षा थांबवली आणि थेट आपल्या घरी पोहोचली. तिने दार ठोठावलं. दार उघडताच तिची आई सुमन समोर आली. मृणालला पाहताच त्या संतापाने म्हणाल्या, इथे कशासाठी आली आहेस? सगळ्यांसमोर आमची अब्रू घालवूनही तुझं समाधान झालं नाही का? आम्ही अजून जिवंत आहोत की मेलो हे बघायला आली आहेस? त्यांचा आवाज ऐकून विक्रम आणि शारदा आजीही बाहेर आले. समीर आणि शारदा आजीही बाहेर आले. मृणाल आईच्या पायांवर कोसळली. आई, देवाची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. मी त्या खोलीत कशी पोहोचले हेही मला माहीत नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी तर त्याला त्यालाही नकार देऊनच इथे आले आहे. मला आयुष्यभर तुझीच मुलगी म्हणून राहू दे. ती हुंदके देत रडू लागली. सुमन मात्र डोळ्यात अश्रू असूनही कठोरपणे म्हणाल्या, माझी मुलगी त्या दिवशीच संपली. माझ्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस. तुझ्या गळ्यात त्या मुलाने मंगळसूत्र बांधलं आहे. आता त्याच्याच घरी तुझं आयुष्य आहे. आम्हाला आणखी बदनाम करू नकोस, असं म्हणत त्यांनी दार तिच्यासमोर बंद केलं. मृणाल रडतच तिथून निघून गेली. ती गेल्यानंतर समीर आणि विक्रम आपल्या बहिणीला म्हणाला, ताई, बिचारी मृणाल, तिला असं बाहेर पाठवायला नको होतं. मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीच असं काही करणार नाही. सुमन वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाल्या, विक्रम, या विषयावर आता मी कुणाचंही काही ऐकणार नाही, असं म्हणत त्यात निघून गेल्या. मृणाल रस्त्यावर एकटीच चालत होती. एका दिवसात तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. तेवढ्यात तिच्या मागे एक कार येऊन थांबली. शौर्य खाली उतरला. अगं वेडाबाई, अजून किती वेळ अशीच चालत राहणार आहेस? चल गाडीत बस. मृणालने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिली. शौर्याचा संयम सुटला. त्याने तिला अलगद उचललं, गाडीत बसवलं आणि थेट घरी घेऊन आला. घरी पोचल्यावर त्याने तिला हळुवारपणे पलंगावर बसवलं. तो तिच्या जवळ आला. मृणाल घाबरून उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण शौर्याने तिला शांत करत म्हणाला, ऐक, माझ्या संयमाची खूप परीक्षा घेऊ नकोस. आता तू माझी पत्नी आहेस. कायदेशीरदृष्ट्या मला अनेक अधिकार आहेत, पण मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. मला फक्त एवढंच हवं आहे की तू मनापासून माझं प्रेम आणि हे लग्न स्वीकारावंस. तोपर्यंत मी तुझी वाट पाहीन, पण कायमची नाही. तो हलकसं हसत म्हणाला, बायको शेजारी असताना मी काही साधू संत नाही, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं आणि तिच्या शेजारी शांतपणे झोपला. मृणालच्या डोळ्यांतून मात्र अश्रू वाहतच राहिले. सकाळ उजाडली. मृणाल उठण्याचा प्रयत्न करत होती, पण शौर्यने नकळत तिला मिठीत घेतलं होतं. तिने अलगद त्याचा हात बाजूला केला आणि उठून उभी राहिली. शौर्य अर्धवट झोपेतच म्हणाला, अगं बायको, मला झोपूही देत नाहीस का? मृणालने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तो हसत म्हणाला, अगं एवढ्या रागाने बघू नकोस, खरंच भीती वाटते. मग कपाटाकडे बोट दाखवत म्हणाला, तुझ्यासाठी लागणारे कपडे आणि बाकी सगळं मी ठेवून दिलं आहे. तुला जे आवडेल ते घे. मृणालने कपाट उघडलं. त्यात महागड्या साड्या, लेहेंगे, ड्रेस आणि अनेक सुंदर कपडे ठेवलेले होते. तिने त्यातून एक साधा ड्रेस निवडला. ती बाथरूमकडे जाणार इतक्यात शौर्य पुन्हा मिश्किलपणे म्हणाला, अगं, पहिल्यांदाच या घरात अंघोळ करायची आहे. भीती वाटत असेल तर सांग, मी सोबत येतो. मृणालने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता बाथरूममध्ये निघून गेली. शौर्य स्वतःशीच हसत म्हणाला, बहुतेक मी थोडा जास्तच चिडवतोय, पण ही वेडाबाई माझं काय करणार? असं म्हणत तो आपल्या जिममध्ये निघून गेला. थोड्या वेळाने मृणाल तयार होऊन खाली आली. राजेंद्र देशमुख वर्तमानपत्र वाचत बसले होते. ती त्यांच्या जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाली, सर. त्यांनी तिच्याकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा वर्तमानपत्राकडे लक्ष दिलं. ती पुन्हा म्हणाली, सर. क्षणभर थांबून तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, बाबा. हे ऐकताच त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. बोल बाळा, पण तू काही बोलण्यापूर्वी मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. राजेंद्र देशमुख शांतपणे म्हणाले, माझ्या मुलाने जे केलं ते पूर्णपणे योग्य होतं असं मी म्हणत नाही, पण आता तू या घराची सून आहेस.
म्हणून एक विनंती आहे, कृपया हे लग्न मनापासून स्वीकार. मृणाल काही क्षण शांत राहिली. बराच विचार करून ती म्हणाली, ठीक आहे बाबा, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मला पूर्वीसारखंच पुन्हा ऑफिसमध्ये कामावर जायचं आहे. राजेंद्र देशमुख हसून म्हणाले, नक्की जा, पण यापुढे तू PA म्हणून नाही, तुला क्वालिटी डिपार्टमेंटची मॅनेजर बनवतो. मृणालने लगेच नम्रपणे नकार दिला. नको बाबा, फक्त मी तुमची सून आहे म्हणून मला अशी बढती नको. मला माझं जुनंच काम करायचं आहे. राजेंद्र देशमुख काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा. तेवढ्यात सीमा तिथे आली. मृणाल, हा कॉफीचा कप शौर्यला देऊन ये. हो काकू. कॉफी घेऊन मृणाल शौर्याच्या खोलीत गेली. खोलीत तो दिसत नव्हता. ती स्वतःशीच पुटपुटली, हा अहंकारी माणूस पुन्हा कुठे गेला? इतक्यात कुणीतरी मागून येऊन तिला मिठी मारली. ती घाबरून मागे वळली. शौर्य तिच्याकडे डोळा मारत हसत उभा होता. अगं वेडाबाई, सकाळी सकाळी एवढं सुंदर दर्शन देण्यासाठी आली आहेस का? असं म्हणत त्याने तिला पुन्हा जवळ ओढलं. मृणालने हातातील गरम कॉफीचा कप त्याच्या हातात ठेवला. अगं, इतकी गरम कॉफी का दिलीस? ती रागाने म्हणाली. माझी परवानगी न घेता मला हात लावलात तर असंच होईल. क्षणाचाही विलंब न करता शौर्यने तिच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं आणि हसत बाथरूममध्ये पळून गेला. मृणाल वैतागून म्हणाली, हा माणूस मला अजिबात स्वस्थ बसू देत नाही. याच्यापासून मला सुटका कधी होणार कोण जाणे. तो बाहेर येण्यापूर्वीच ती ऑफिससाठी निघून गेली. ऑफिसला जाताना तिला विक्रम भेटला. त्याला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. विक्रम, तूही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस का? विक्रम तिला जवळच्या छोट्या उद्यानात घेऊन गेला. तिच्याकडे प्रेमाने पाहत तो म्हणाला, अगं माझी मृणाल, तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तर कोणावर ठेवू? तू धीर धर. आता तुझं आयुष्य तुझ्या नवऱ्यासोबत आहे. पण लक्षात ठेव, मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. मृणालच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. खूप धन्यवाद विक्रम, असं म्हणत ती आधाराने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी राहिली. हे दृश्य दूर उभी असलेल्या सोनियाने पाहिलं. तिने लगेच मोबाईलमध्ये फोटो काढला. फोटो असा अँगलने आला होता की पाहणाऱ्याला मृणाल आणि विक्रम एकमेकांना मिठी मारून जवळ आलेले असल्याचा गैरसमज होईल. सोनिया कपटी हसत स्वतःशीच म्हणाली, मृणाल, याच फोटोच्या जोरावर मी तुझं आणि शौर्यचं नातं मोडून दाखवेन. यावेळी मी अजिबात हरायची नाही. असं म्हणत ती आपल्या गाडीत बसून निघून गेली. दरम्यान देशमुख बंगल्यात शौर्य खाली येताच त्याने आपल्या काकूंना विचारलं, काकू मृणाल कुठे आहे? त्या म्हणाल्या ती ऑफिसला गेली. शौर्य आश्चर्याने म्हणाला, त्या वेडाबाईने मला सांगितलं सुद्धा नाही. तो विचारत असतानाच त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. त्यात एक फोटो होता. त्या फोटोमध्ये मृणाल विक्रमच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी होती. पण फोटोचा कोन असा होता की जणू दोघे एकमेकांच्या अगदी जवळ येऊन प्रेमाने चुंबन घेणार आहेत असा भास होत होता. शौर्याने मोबाईलवरील फोटो पाहताच त्याचा राग अनावर झाला. तो ताबडतोब मृणालला भेटण्यासाठी ऑफिसकडे निघाला. दरम्यान मृणाल विक्रमशी बोलून थेट ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसभर एकच चर्चा सुरू होती, शौर्य आणि मृणालच्या लग्नाची. काही कर्मचारी मुद्दाम तिच्या कानावर पडेल अशा आवाजात तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलत होते. पण मृणालने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिने फक्त वैशालीशी थोडं बोलून शौर्याच्या कॅबिनमध्ये जाण्याची परवानगी मागितली. शौर्य मात्र तिच्याकडे शांतपणे पाहत होता. मृणाल आपल्या जागेवर जाऊन बसणार इतक्यात त्याने हाक मारली, मृणाल, इकडे या. मृणाल मनातच म्हणाली, हा मला आज इतक्या औपचारिकपणे का बोलावतोय? ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. बोला सर, शौर्य शांत आवाजात विचारतो. ऑफिसला येताना तुमच्या नवऱ्याला सांगून आलात का? मृणालने निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिलं, सर, हे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झालं आहे. ज्या नात्याला मी मनापासून स्वीकारलेलं नाही त्याला मी कोणतंही महत्त्व देत नाही. हे ऐकताच शौर्याच्या चेहऱ्यावरचा संयम ढळला. तो म्हणाला, म्हणजे घरातून सरळ ऑफिसमध्येच आलात? बरोबर ना मिसेस मृणाल शौर्य देशमुख? मृणाल काही क्षण शांत राहिली. हो, सरळ ऑफिसमध्येच आले. शौर्याने मोबाईल तिच्यासमोर धरला. मग हे काय आहे? म्हणजे तुम्ही मध्ये कुठेही थांबला नाहीत, असंच ना? फोटो पाहताच मृणाल क्षणभर हादरली, पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, मिस्टर शौर्य देशमुख, मी कुठे गेले किंवा कोणाला भेटले याचा हिशोब तुम्हाला देणं माझ्यावर बंधनकारक नाही. हे ऐकताच शौर्याचा राग अनावर झाला. त्याने तिच्या खांद्याला घट्ट पकडलं. तुझ्याशी शांतपणे बोलण्यात आता काही अर्थ नाही.
हा फोटो पाहून मी तुझ्यावर संशय घेतोय असं तुला वाटतंय का? मी तुझ्यावर संशय घेईन म्हणजे स्वतःवरच संशय घेण्यासारखं आहे. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि ठाम आवाजात म्हणाला, आज रात्री तयार राहा. आजपासून आपण आपल्या वैवाहिक आयुष्याची खरी सुरुवात करणार आहोत. मृणाल संतापून म्हणाली, त्यासाठी दुसरी कोणीतरी शोधा. मी काही तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच शौर्यने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. त्या क्षणी त्याच्या मनात प्रेमापेक्षा राग, अस्वस्थता आणि वेदना अधिक होत्या. मृणालने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवेग जास्त होता. काही क्षणांनी शौर्य स्वतःच मागे सरकला. तो खोल श्वास घेत म्हणाला, मृणाल, मी जे केलं ते चुकीचं असू शकतं, पण माझं तुझ्यावरचं प्रेम खोटं नाही. आजही तुझ्या डोळ्यात मला माझ्याविषयीचं प्रेम दिसतंय. एक दिवस तुलाही ते जाणवेल. असं म्हणत तो कॅबिनमधून बाहेर निघून गेला. मृणाल बराच वेळ जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली. तेवढ्यात वैशाली आत आली. काय मॅडम, अशी न हलता उभी का आहात? काय शौर्य सरांचं स्वप्न पाहत होतात का? वैशालीच्या आवाजाने मृणाल भानावर आली. छे, तसं काही नाही. चल आत बस. दोघी बसल्या. वैशाली हसत विचारते, मॅडम, वैवाहिक आयुष्य कसं चाललंय? मृणाल लगेच म्हणाली, अगं मॅडम कशाला? नेहमीसारखंच नावानेच हाक मार. वैशाली गंभीर होत म्हणाली, मृणाल, मला वाटतं तू अजूनही हे नातं स्वीकारलेलं नाहीस. मृणालने दीर्घ श्वास घेतला. माझ्या इच्छेविरुद्ध गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून मी ते नातं स्वीकारायलाच हवं का? वैशाली शांतपणे म्हणाली, एक गोष्ट लक्षात ठेव. शौर्य सर तुझ्यावर मनापासून प्रेम करतात. प्रत्येक मुलीला असा नवरा मिळत नाही. त्या दिवशी पोलिसांनी तुझा अपमान केला तेव्हा सगळ्यांसमोर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून त्यांनी तुझा सन्मान वाचवला. अशा माणसाला गमावू नकोस. मृणाल काही क्षण विचारात पडली. मी शक्य तितका प्रयत्न करेन, असं म्हणत ती पुन्हा कामाला लागली. दरम्यान एका हॉटेलमध्ये सोनिया आणि शौर्याची आई बसून बोलत होत्या. शौर्याची आई रागाने म्हणाली, सोनिया, काल त्या मुलीसाठी माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला. संपूर्ण घर तिच्याच बाजूने उभा आहे. तिला काहीही करून या घरातून बाहेर काढायचं आहे. सोनिया आत्मविश्वासाने हसली. आंटी, त्याची काळजी करू नका. त्यासाठी मी आधीच एक योजना आखली आहे. ती यशस्वी झाली असेल तर आत्तापर्यंत शौर्यनेच तिला घराबाहेर काढलं असेल. शौर्याची आई आनंदाने म्हणाली, तसं झालं तर मला खूप समाधान मिळेल. दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेल्या. देशमुख बंगल्यात अमृता आजीने घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. त्या शांतपणे म्हणाल्या, शौर्याने मृणालशी लग्न केलं हे खरं, पण ते परिस्थितीमुळे झालं. आपल्या हिंदू परंपरेनुसार विधिवत लग्न अजून झालेलं नाही. म्हणून पुढच्या शुभमुहूर्तावर आपण या दोघांचं सर्व धार्मिक विधींसह कुटुंबियांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न लावून देऊया. त्यांनी सर्वांकडे पाहत विचारलं, तुम्हा सगळ्यांचं याबद्दल काय मत आहे? देशमुख बंगल्यात सुनीलजी म्हणाले, आई, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला आणि दादालाही मान्य आहे. अमृता आजी हसत म्हणाल्या, ठीक आहे, पण या मुलाची आई कुठे गेली? तेवढ्यात शौर्याची आई आत आली. शांती, इकडे ये. त्या तिच्या जवळ बसल्या. आजी म्हणाल्या, पुढच्या शुभमुहूर्तावर शौर्य आणि मृणालचं सर्व विधींसह पुन्हा लग्न लावून देण्याचा विचार आहे. तुझं काय मत आहे? शांती लगेच म्हणाली, मलाही आनंदच आहे, पण नवरी मृणाल नसून सोनिया असली पाहिजे. हे ऐकताच राजेंद्र देशमुख संतापले. शांती, तुला काय बोलतेय ते कळतंय का? आपल्या मुलाचं मृणालशी आधीच लग्न झालं आहे. आता नवरीच बदलायची म्हणतेस? काही शुद्धीत आहेस का? शांती ही तितक्याच रागाने म्हणाली, शुद्धी माझी नाही की तुमची? कुणालाही न सांगता एखाद्या गरीब मुलीला लग्न करून घरात आणेल आणि मी तिला सून म्हणून स्वीकारू? आपल्या घराण्याची प्रतिष्ठा काही आहे की नाही? माझी सून होण्याची लायकी फक्त सोनियामध्ये आहे. असं बोलून ती रागाने आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत गेल्यावर तिने लगेच सोनियाला फोन केला आणि घरात घडलेला सगळा प्रकार सांगितला. सोनिया काही क्षण विचारात पडली आणि मग शांतपणे म्हणाली, आंटी, ते लग्न होऊ द्या. तुम्ही होकार द्या. शांती आश्चर्याने म्हणाली, काय? तू असं का म्हणतेस? सोनिया हलकसं हसली. कूल आंटी, लग्न होईल खरं, पण सगळ्या जगासमोर शौर्य जिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल ती मुलगी मीच असेन. पण ते कसं? त्याची काळजी तुम्ही करू नका. सगळं मी पाहते. तुम्ही फक्त घरच्यांना होकार द्या. ठीक आहे. शांती पुन्हा हॉलमध्ये आली आणि सर्वांना लग्नासाठी आपली संमती दिली.
ऑफिसनंतर संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर शौर्य मृणालजवळ आला. चल, मी तुला घरी घेऊन जातो. मृणालने कोणताही विरोध केला नाही. ती शांतपणे त्याच्यासोबत निघाली. तिच्या या शांत स्वभावाने शौर्यलाच आश्चर्य वाटलं. दोघे घरी पोहोचले. त्यांना पाहताच अमृता आजींनी दोघांना जवळ बोलावलं. त्या म्हणाल्या, तुमचं लग्न परिस्थितीमुळे झालं, पण आता नातेवाईक आणि मित्रमंडळींसमोर हिंदू विधींप्रमाणे तुमचं पुन्हा लग्न लावून देणार आहोत. मृणाल शांतपणे म्हणाली, ठीक आहे आजी, तुमची इच्छा. आणि ती तिथून निघून गेली. शौर्य हसत म्हणाला, सुपर आजी, माझ्याकडून डबल ओके. आजींचे डोळे भरून आले. माझ्या नातवाचं लग्न माझ्या डोळ्यांनी पाहायचं, एवढीच इच्छा आहे. शौर्य मिश्किलपणे म्हणाला, फक्त माझंच लग्न नाही आजी, पण तूही तुमच्या मांडीवर खेळताना पाहाल. आजी लगेच हसत म्हणाल्या, अरे खोडकर. शौर्याच्या खोलीत शौर्य खोलीत आला. मृणाल बाथरूममध्ये होती. 10 मिनिट झाली तरी ती बाहेर आली नव्हती. तो मनातच म्हणाला, आज सकाळी मी जे बोललो त्याचाच विचार करत असेल बहुतेक. आज तिला नीट समजावतो. दरम्यान मृणालही बाथरूममध्ये विचार करत होती. सकाळी हा काय काय बोलत होता. आता बाहेर कसं जाऊ? पुन्हा माझ्याजवळ आला तर? माझ्या बॅगेत काहीतरी स्वतःच्या संरक्षणासाठी ठेवायला हवं. तिने बॅगेतून एक लहानसा चाकू काढून जवळ ठेवला आणि बाहेर आली. शौर्य तिच्याकडे पाहत शांत बसला होता. ती मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघाली. शौर्य मनात म्हणाला, हिचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. ही नक्की काहीतरी ठरवून बसली आहे. तो तिच्या मागे गेला आणि हलकसं तिच्या खांद्यावर हात ठेवला. मृणाल काही बोलली नाही. तो तिच्यासमोर येत तिच्या जवळ झुकला. क्षणात मृणालने चाकू काढून त्याच्यासमोर धरला. शौर्य आश्चर्याने म्हणाला, अरे बापरे, रोमॅन्स करायला आलेल्या नवऱ्याला चाकू दाखवतेस? मृणाल ठाम आवाजात म्हणाली, माझ्या परवानगीशिवाय मला हात लावलात तर वार करेन. आधीच सांगितलं होतं. खरंच? हो, नक्की. शौर्य हलकसं हसला. बरं, मग बघू, असं म्हणत तो तिच्या जवळ आला. नको, खरंच वार करेन. ती बोलून पूर्ण करण्याआधी शौर्याने तिचे दोन्ही हात अलगद पकडले. तिच्या हातातील चाकू खाली निसटून पडला. त्याने तिच्या कपडावर हलकसं चुंबन घेतलं आणि लगेच मागे सरकला. मृणाल भानावर येताच खाली पडलेला चाकू उचलला आणि त्याच्या मागे धावली. शौर्य हसत म्हणाला, अगं मला मारू नकोस, नाहीतर तुझ्याच कुंकवावर संकट येईल. हे सगळं. दरवाजाबाहेर उभी असलेली सोनिया पाहत होती. तिच्या डोळ्यात जळफळाट आणि मस्तर स्पष्ट दिसत होता. तिच्या मनात पुन्हा एकदा या दोघांना वेगळं करण्याचा कट अधिकच दृढ झाला. मृणाल आणि शौर्य आनंदात एकमेकांसोबत वेळ घालवत होते. ते पाहून सोनियाच्या मनात मात्र मस्तराची आग भडकली. ती मनातच म्हणाली, मी या दोघांना वेगळं करण्याचा किती प्रयत्न करतेय, पण हे तर दिवसेंदिवस आणखीच जवळ येत आहेत. काहीही करून मला मृणालला शौर्यापासून दूर करावंच लागेल. हा विचार करतच ती कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या खोलीत शिरली. तिला पाहताच मृणाल चिडून म्हणाली, अगं, नवरा बायकोच्या खोलीत यायचं असेल तर निदान दार ठोठावून तर यायचं असतं ना. सोनियाने तिच्याकडे रागाने पाहिलं, पण शौर्य समोर असल्यामुळे ती काहीच बोलली नाही. ती शांतपणे म्हणाली, नाही, डॅडी मम्मी पुण्याला निघून गेले आहेत. सीमा आंटी म्हणाल्या की तुमचं लग्न होईपर्यंत इथेच थांब, म्हणून मी या घरात राहायला आले आहे. परवानगी न घेता आले, त्याबद्दल सॉरी. असं म्हणत ती बाहेर निघून गेली. सोनिया गेल्यावर शौर्य मृणालकडे पाहत म्हणाला, ती नेहमीसारखीच आत आली होती. त्यासाठी इतकं उद्धटपणे बोलायची काय गरज होती? बिचारी, तुझ्यामुळे तिला आधीच खूप त्रास झाला आहे. आता तरी तिच्याशी असं वागू नकोस. मृणाल लगेच उपरोधाने म्हणाली, असं काय तुमच्या? असं का? तुमच्या माझी प्रेयसीबद्दल बोललं म्हणून इतका राग आला का? मी तुम्हाला माझ्याशी लग्न करायला सांगितलं होतं का? तिच्याशीच लग्न करायचं होतं ना. शौर्याने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता खाली निघून गेला. मृणालही त्याच्या मागोमाग खाली आली. खाली सागर आणि अजय आले होते. अजय हसत म्हणाला, काय रे दोस्ता, लग्न झाल्यावर मित्रांना विसरलास वाटतं. शौर्य वैतागून म्हणाला, अरे, आधीच माझा मूड खराब आहे, शांत बस. अजय पुन्हा चिडवत म्हणाला, वहिनींनी लग्नानंतर पहिल्याच दिवशी चांगलंच वठणीवर आणलेलं दिसतंय. शौर्य त्याला मारायला धावणार इतक्यात अमृता आजी तिथे आल्या. त्या सर्वांकडे पाहत म्हणाल्या, ऐका सगळे, येत्या शुभमुहूर्तावर या दोघांचं विधिवत लग्न करायचं ठरवलं आहे. तुम्हा सगळ्यांना काही हरकत नाही ना? मृणाल, तुझ्या घरच्यांनाही ही बातमी सांगावी लागेल. मी आणि राजेंद्र देशमुख स्वतः तुझ्या आईशी बोलतो.
मृणाल थोडी संकोचात म्हणाली, आजी, आईचा अजूनही राग शांत झालेला नाही. त्यामुळे तेवढ्याच सीमा मध्येच बोलली, त्यांना राग कसला येणार? एवढा मोठा घरचा जावाई मिळतोय, मग आनंदच व्हायला हवा. शौर्य लगेच म्हणाला, सीमा काकू जरा गप्प बसा, आजी बोलत आहेत. सीमा नाराजीने म्हणाली, मी खरं बोलले की सगळे मला गप्प बसवतात. अमृता आजी हसत म्हणाल्या, अगं काळजी करू नकोस, मी स्वतः तिच्या घरच्यांशी बोलून त्यांना या लग्नासाठी तयार करेन. ठीक आहे आजी, मृणालने हसत उत्तर दिलं. त्यानंतर अमृता आजी सगळ्यांना लग्नाच्या तयारीची कामं वाटून देऊ लागल्या. इतक्यात सागरचा फोन वाजला. तो बोलण्यासाठी मागच्या बागेत गेला. त्याच्या मागोमाग नित्या देखील गेली. फोन संपवून सागर मागे वळला तर नित्या त्याच्या समोर उभी होती. तो म्हणाला, आता तुला काय हवंय? अशी माझ्या मागे का आलीस? कोणी पाहिलं तर चुकीचा अर्थ काढतील. आज जा. नित्या ठाम आवाजात म्हणाली, नाही सागर, आता मी शांत बसणार नाही. आज मला उत्तर हवंय. तुम्ही माझ्यावर प्रेम करता की नाही? शौर्यदादांचं लग्न झाल्यावर माझ्यासाठी मुलगा बघायला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे आत्ताच निर्णय सांगा, नाहीतर मी काहीतरी करून बसेन. सागर हसत म्हणाला, मला घाबरवायचा प्रयत्न करतेस? मी अशा धमक्यांना घाबरत नाही. नित्या शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मग माझं काही झालं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. असं म्हणत ती घराच्या मागच्या टेरेसकडे धावत गेली. सागर घाबरून तिच्या मागे धावला. ए नित्या, काय करतेस? टेरेसवर उभी राहून नित्या म्हणाली, मी इथून उडी मारून जीव देणार आहे. सागर घाबरून ओरडला, अगं वेडी, इथून उडी मारलीस तर जास्तीत जास्त हातपाय मोडतील, जीव जाणार नाही. आधी तिकडून खाली उतर आणि माझ्याकडे ये. नित्या हट्टाने म्हणाली, नाही, आधी सांगा, तुम्ही माझ्यावर प्रेम करता की नाही, मगच मी खाली येईन. ती खरंच उडी मारण्यासाठी पाय पुढे करताच सागर धावत गेला. नित्या, आय लव्ह यू, असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत ओढला आणि तिच्या ओठांवर आपल्या प्रेमाचा पहिला चुंबन उमटवलं. ते चुंबन बराच वेळ सुरू राहिलं. त्या क्षणी दोघेही स्वतःला विसरून प्रेमाच्या वेगळ्याच जगात हरवून गेले. शेवटी सागर तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाला, मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो. नित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. ती हसत म्हणाली, हे एक वाक्य बोलायला तुम्हाला इतके दिवस का लागले? चला, आता आज जाऊन सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगूया आणि शौर्य दादालाही. दादा वहिनींच्या लग्नासोबतच आपलंही लग्न लावून घ्यायचं असं सगळ्यांना सांगूया. सागर हसत म्हणाला, अगं वेडे, एवढी घाई कशाला? आधी शौर्य आणि मृणालचं लग्न व्यवस्थित पार पडू दे, त्यानंतर आपण आपल्या लग्नाबद्दल बोलू. खरंच म्हणताय ना सागर? हो, मग ठीक आहे, असं म्हणत नित्या आनंदाने हसत तिथून पळत निघून गेली. तेवढ्यात सागरला शोधत अजय तिथे आला. दोघांना पाहताच तो मिश्किलपणे म्हणाला, अरे, इथे काय चाललंय? सागर हसत म्हणाला, ते कळून तू आता काय करणार आहेस? अजय खट्याळपणे म्हणाला, काही सांगायची गरज नाही, मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आता लवकर लग्न वगैरे करून टाका. मी एकटाच किती दिवस सिंगल राहायचं? सागर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, बस आता, जास्त चिडवू नको. चल आज जाऊया. तिघेही हसत घरात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा वगळता बाकीचे सगळे मृणालच्या घरी गेले. सुमन यांच्या मनात मुलीबद्दल अजूनही राग होता. तरीही पाहुण्यांचा अपमान करायचा नाही म्हणून त्यांनी सर्वांना आदराने घरात बोलावलं. अमृता आजींनीच बोलायला सुरुवात केली, सुमन, जसं हे लग्न तुमच्यासाठी अचानक होतं तसंच आमच्यासाठीही होतं. पण आता जे झालं ते झालं. आपण सगळ्यांच्या उपस्थितीत हिंदू रीतिरिवाजांनुसार शौर्य आणि मृणालचं विधिवत लग्न लावून देऊया. सुमन शांतपणे म्हणाल्या, मी माझ्या मुलीचं लग्न माझ्या भावाच्या मित्राशी ठरवलं होतं, पण ती अचानक असं करून तुमच्यासोबत आली याची आम्हाला कल्पनाच नव्हती. या सगळ्यामुळे सर्वात जास्त दुखावला गेला तो माझा भाऊ आहे. त्यामुळे या बाबतीत तो जो निर्णय घेईल तो माझाही निर्णय असेल. सगळ्यांच्या नजरा विक्रमकडे वळल्या. समीरही हसत म्हणाला, मृणाल आमच्या घरची मुलगी आहे. तिचं लग्न आम्हीही मोठ्या थाटामाटात आणि सगळ्या हिंदू परंपरांनुसार करू. विक्रम पण दुखावला आहे, पण त्यालाही तिचंच सुख हवं आहे. त्याचं उत्तर ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पसरला. दरम्यान एका आलिशान पंचताराकित हॉटेलमध्ये सोनिया आणि सिद्धार्थ एका माणसाशी गुप्तपणे बोलत होते. सोनिया त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, सगळं काम अगदी नीट झालं पाहिजे. जर कुठली चूक झाली तर तुझ्या घरातला एकही माणूस जिवंत राहणार नाही. समजलं ना? तो घाबरत म्हणाला, हो मॅडम, सगळं अगदी तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. सोनियाने त्याच्या हातात नोटांचं जाड बंडल दिलं. ते घेऊन तो तिथून निघून गेला. तो गेल्यावर सिद्धार्थ चिंतेने विचारतो, सोनिया,
हा प्लॅन खरंच यशस्वी होईल ना? सोनियाच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. ही आपली शेवटची संधी आहे. सगळ्यांसमोर होणाऱ्या त्या लग्नात मृणालची अशी बदनामी होईल की ती कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही. आणि शेवटी शौर्य माझ्याच गळ्यात मंगळसूत्र बांधेल. सिद्धार्थ घाबरत म्हणाला, हे खरंच शक्य आहे का? सोनिया आत्मविश्वासाने म्हणाली, सगळं माझ्या प्लॅनप्रमाणेच होईल. गरज पडली तर मी त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच माझ्या ताब्यात आणेल. यावेळी नक्की तूच जिंकशील. थँक्यू भाऊ, पण यासाठी तुझी साथ मला शेवटपर्यंत हवी. सिद्धार्थ तिच्याकडे पाहून म्हणाला, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. दोघेही कपटी हास्य करत तिथून निघून गेले. पण येणाऱ्या लग्नाच्या दिवशी सोनिया मृणालच्या आयुष्यात कोणतं भीषण वादळ आणणार होती आणि त्या संकटातून मृणालचं आयुष्य कसं बदलणार होतं. मृणालच्या घरी तिच्या लग्नाच्या तयारीला जोर आला होता. समीर आणि शारदा आजी दोघेही आनंदात होते. पण मृणालची आई सुमन मात्र विक्रमची काळजी करत होती. ते विक्रमच्या नजरेतून सुटलं नाही. तो तिच्याजवळ येत म्हणाला, ताई, एवढा उदास चेहरा का केलाय? आपल्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे. आपण सगळ्यांनी मिळून आनंदाने हे लग्न पार पाडायचं, बरं का? सुमन हळू आवाजात म्हणाली. विक्रम, मृणालने असं अचानक लग्न केलं, त्याबद्दल तुला अजिबात वाईट वाटत नाही का? विक्रम हलकंसं हसला. ताई, सुरुवातीला थोडं वाईट वाटलं होतं, हे खरं आहे. पण माझी लाडकी मृणाल आज किती मोठ्या घरची सून झाली आहे हे पाहिलं आणि मन भरून आलं. आता फक्त तिचा आनंद महत्त्वाचा आहे. समीरही सोबत हसला. बरं, आता पटकन नाश्ता वाढ, मला फॅक्टरीत जायचं आहे, असं म्हणत तो आपल्या खोलीत गेला. सुमन मनोमन देवाला प्रार्थना करू लागली. देवा, माझ्या भावालाही आणि विक्रमलाही लवकरच एक चांगलं आयुष्य मिळू दे. तेव्हाच माझ्या तिन्ही लेकरांची काळजी संपेल. प्रार्थना करून ते आपल्या कामाला लागले. नाश्ता करून विक्रम आपल्या बाईकवरून फॅक्टरीकडे निघाला. रस्त्यात एका ठिकाणी मोठी गर्दी दिसली. काय झालं म्हणून तो जवळ गेला. गर्दीच्या मध्यभागी वैशाली एका ऑटो चालकाशी जोरदार वाद घालत होती. विक्रमने जवळ जाऊन विचारलं, काय झालं? वैशाली लगेच म्हणाली, अहो, आज माझी बस चुकली. मग ऑटोने जाऊ म्हटलं तर हे काका 200 रुपये मागत होते. मी फक्त थोडं कमी घ्या असं म्हटलं तर मला चिडवायला लागले, म्हणून मीही त्यांना चांगलंच सुनावते. विक्रम कपाळावर हात मारत म्हणाला, अगं वेडे, एवढ्याशा गोष्टीसाठी भर रस्त्यात भांडायचं का? चल माझ्यासोबत ये, असं म्हणत त्याने तिला तिथून दूर नेलं. ती मात्र अजूनही ऑटो चालकाला रागाने बोलतच होती. थोडं पुढे गेल्यावर विक्रम म्हणाला, वैशाली, तुला इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर एवढा राग का येतो? ती ठामपणे म्हणाली, पहा, आपली चूक नसेल तर कोणत्याही गोष्टीला ठामपणे विरोध करायला हवा, नाहीतर लोक आपल्यालाच गृहीत धरतात. बरं, एक विचारू का? चुकीचं वाटून घेऊ नका. तुम्हाला मृणालवर अजिबात राग नाही का? विक्रम हसत म्हणाला, मी तिच्यावर राग का धरू? ती आमच्या घरची राजकन्या आहे. समीर आणि सुमनजींचे माझ्यावर खूप उपकार आहेत. ती आनंदात असेल तर आम्ही सगळे आनंदात असतो. वैशाली हसत म्हणाली, बरं, मग तुम्ही लग्न कधी करणार? विक्रम हसून म्हणाला, ते सगळं नंतर पाहू. माझ्यासाठी जी मुलगी जन्माला आली आहे ती योग्य वेळी भेटेलच. मग लग्नाचाही विचार करू. विक्रमने तिला बाईकवर बसवलं आणि तिच्या ऑफिसपर्यंत सोडायला गेला. ऑफिससमोर उतरल्यावर वैशाली मिश्किलपणे म्हणाले, ऐका, मला एवढं हळूहळू काही चालणार नाही. लवकर सुमन आईशी बोलून मुलगी बघायला या. आपल्या मुलाला तुम्ही बाबा आणि मी आई समजलात ना? असं म्हणत ती खळखळून हसली आणि पळत ऑफिसमध्ये निघून गेली. तिचं बोलणं ऐकून विक्रम काही क्षण जागच्या जागी स्तब्ध उभाच राहिला. इकडे शौर्य देशमुख यांच्या घरी मृणाल सकाळी लवकर उठून ऑफिसला जाण्याची घाई करत होती. तेवढ्यात जिममधून बाहेर आलेल्या शौर्यने तिला भराभर केस बांधताना पाहिलं. तो हसत म्हणाला, काय MD मॅडम, एवढी कसली घाई आहे? जरा निवांत तयार व्हा. मी अंघोळ करून येतो, मग आपण दोघं एकत्र ऑफिसला जाऊ. मृणाल त्याच्याकडे न पाहताच थंडपणे म्हणाले, तुमच्या मदतीची मला काही गरज नाही. मला बसने ऑफिसला जायला चांगलंच येतं. असं म्हणत ती आपल्या कामातच गुंतून राहिली. शौर्य तिच्या मागे गेला. त्याने हलकेच तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिच्या मानेजवळ अलगद चुंबन घेतलं. जिममधून आल्यामुळे त्याच्या अंगावर शर्ट नव्हता. त्याच्या स्पर्शाने मृणालच्या हातातील कंगवा खाली पडला आणि ती काही क्षण पूर्णपणे स्तब्ध झाली. शौर्याने तिला आपल्याकडे वळवलं आणि तिच्या ओठांवर प्रेमळ चुंबन दिलं. काही क्षणांनी मृणालने डोळे उघडले तर शौर्य आधीच बाथरूममधून जाऊन दरवाजा बंद करून बसला होता. ती मनातच स्वतःला म्हणाली, छे मृणाल, तू इतकी कमकुवत कशी?
त्याने फक्त स्पर्श केला आणि तू पूर्णपणे हरवून गेलीस. आता तो माझ्याबद्दल काय विचार करेल? नाही, आता मला थोडं मजबूत व्हायला हवं. तो बाहेर येण्याआधीच मी ऑफिसला निघून जाते. ती बॅग उचलू लागली, पण तिची पर्स तिला कुठेच दिसेना. अरे, आत्ताच तर इथे ठेवलं होतं. कुठे गेलं? काही वेळ शोधल्यानंतर ती म्हणाली, हे नक्की शौर्याचं काम आहे. ती बाथरूमच्या दारावर टकटक करत म्हणाली, ऐका, माझी पर्स तुम्हीच लपवली आहे हे मला माहीत आहे. आत्ताच दिली नाही तर मी आजीकडे तक्रार करेन. आतून शौर्याचा हसरा आवाज आला. जा, खुशाल तक्रार कर. पण मीही आजींना सांगेन की ही माझ्यासोबत ऑफिसला यायलाच तयार नाही. मग बघ त्या कोणाची बाजू घेतात. मृणाल वैतागून म्हणाली, अहो किती त्रास देता. बरं लवकर बाहेर या, मी थांबले आहे. शौर्य मुद्दाम म्हणाला, अगं बायको, तुझ्यासोबत रोमांस करायच्या घाईत टॉवेल घ्यायलाच विसरलो. जरा टॉवेल दे ना प्लीज. हे ऐकून एक नवीन नाटक, असं पुटपुटत ती टॉवेल घेऊन आली आणि दारातून पुढे गेला. शौर्याने टॉवेल घेण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडला आणि तिलाही आत ओढलं. मृणाल घाबरून म्हणाली, हे काय करता? सोडा मला, माझे कपडे भिजतील. ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच शौर्य हसत म्हणाला, अगं भोडी, आपलं लग्न आता दुसऱ्यांदा होणार आहे, पण अजूनही नवरा बायकोसारखे क्षण आपल्यात आलेच नाहीत. म्हणून तो तिच्या आणखी जवळ सरकू लागला. मृणालने भीतीने डोळे मिटून घेतले. शौर्य तिच्या जवळ येताच तिने त्याला जोरात ढकललं आणि धावत बाहेर आली. दारातूनच ती त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, मिस्टर शौर्य, पुन्हा एकदा माझ्याशी असं वागलात ना, तर मग तुम्हाला दुसरी मृणाल शोधावी लागेल. समजलात? शौर्य मोठ्याने हसला. अगं, ती दुसरी मृणाल तरी मला व्यवस्थित साथ देईल का? हां, एवढंच म्हणत मृणाल लाजून खाली पळाली. शौर्य तिच्याकडे पाहत हसला. माझी गोड भोळी मृणाल. दोघेही खाली आले. अमृता आजी त्यांना पाहून म्हणाल्या, शौर्य, तुम्ही दोघं ऑफिसचं काम झाल्यावर सरळ कपड्यांच्या दुकानात या. मृणालच्या घरच्यांनाही तिथे यायला सांगितलं आहे. ठीक आहे आजी, आम्ही येतो. तेवढ्यात शांती मृणालकडे पाहून टोमणा मारत म्हणाली, अगं, हे काय? तुला वाटेल तेव्हा माहेरी जायचं, वाटेल तेव्हा ऑफिसला जायचं. हे घर आहे की धर्मशाळा? अमृता आजींनी विचारलं. आता तिने काय केलं? शांती चिडून म्हणाली, आई, तुम्हीच तिला खूप मोकळीक दिली आहे. ऐक मृणाल, फक्त माझ्या मुलाला फसवून गळ्यात मंगळसूत्र घालून घेतलं म्हणजे सून होणं पूर्ण होत नाही. आजपासून या घरातली सगळी कामं मीनासोबत तुलाच करायची आहेत. उगीच बसून खायचं नाही, समजलं? हे ऐकताच राजेंद्र देशमुख रागाने म्हणाले, शांती काय बोलतेस तू? ती या घरची सून आहे, तिच्याशी नोकरासारखं वागू नकोस. शांती लगेच म्हणाली, मी कुठे नोकरासारखं वागवते? तिच्या माहेरीही ती सगळी कामं करायची, इथेही तेच करायला सांगते. त्यात काय चूक आहे? अमृता आजी हसत म्हणाल्या, अगं सुनबाई, तू या घरात आलीस तेव्हापासून आजपर्यंत स्वयंपाकघरात कधी डोकावलं तरी आहेस का? आणि आता स्वतःच्या सुनेवर हुकूम चालवतेस? हे सगळं ऐकत असलेली सोनिया लगेच शांतीची बाजू घेत म्हणाली, आजी, आंटी चुकीचं काही बोलत नाहीत. मृणाल तिच्या घरी सगळी कामं करायची, मग इथे केली तर काय बिघडलं? अमृता आजी काही बोलणार इतक्यात मीना, घरकाम करणारी, पुढे आली आणि म्हणाली, ताई खरं सांगते, मृणाल रोज सकाळी लवकर उठून मला स्वयंपाकात आणि घरच्या कामात मदत करते. त्यानंतरच ऑफिसला जाते. सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. ती पुढे म्हणाली, इतकंच नाही, ती या घरात राहण्याचं आणि जेवणाचं म्हणून मला दर महिन्याला पैसे देते. मी कितीही नकार दिला तरी तिने ऐकलं नाही. उलट ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही अशी माझ्याकडून शपथच घेतली. हे ऐकताच घरात एकच शांतता पसरली. अमृता आजी अविश्वासाने म्हणाल्या, काय म्हणतेस? राहण्या जेवण्यासाठी तिने तुला पैसे दिले? मीना काही बोलणार इतक्यात वरून हे सगळं ऐकत असलेला शौर्य संतापाने खाली आला. आजी 1 मिनिट, असं म्हणत तो सरळ मृणालजवळ गेला. तिच्या डोळ्यात पाहत त्याने शांत पण ठाम आवाजात विचारलं, या घरात तू कोण आहेस? शौर्य रागाने तिच्याकडे पाहत ओरडला, गप्प उभी राहू नकोस, तोंड उघड आणि उत्तर दे. त्याच्या आवाजाने मृणाल घाबरली. अडखळत ती म्हणाली, मी तुमची पत्नी. शौर्याचा राग आणखी वाढला. पत्नी? तुमच्या घरी नवऱ्याच्या घरी राहण्यासाठी असेच पैसे देतात का? असं म्हणत त्याने संतापाच्या भरात तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. हे पाहून शांती आणि सोनियाने एकमेकींकडे पाहत हसल्या. सोनिया हळूच शांतीच्या कानात म्हणाली, आंटी कमाल केली तुम्ही. तुम्ही पेटवलेली ठिणगी लगेच भडकली. शांती कुजबुजली. थांब सोनिया, अजून पुढे काय होतं ते बघ.
अमृता आजी घाबरत म्हणाल्या, शौर्य हे काय करतोयस? आजी प्लीज, आत्ता कोणीच मध्ये बोलू नका. बाळा, काही असेल तर दोघांनी एकांतात बोलून घ्या. शौर्य ठामपणे म्हणाला, नाही आजी, आज आईमुळे ही गोष्ट सगळ्यांसमोर आली, नाहीतर ही कायम असंच करत राहिली असती. मग या घराला स्वतःचं घर कधी मानलं असतं? तो पुन्हा मृणालकडे वळला. सांग, नवऱ्याच्या घरी राहण्यासाठी सगळ्याच बायका पैसे देतात का? तो पुन्हा हात उचलण्यात इतक्यात राजेंद्र देशमुख मध्ये आले आणि त्यांनी त्याचा हात पकडला. ते रागाने म्हणाले, शौर्य काय करतोयस? घरात आलेल्या मुलीवर हात उगारायला कुठून शिकलास? तुझी आई कित्येक वर्ष लेडीज क्लब, कार्यक्रम यातच व्यस्त असते, तरी मी कधी तिच्यावर हात उचलला का? मग तुलाच एवढा राग कुठून येतो? त्यानंतर त्यांनी मृणालकडे प्रेमाने पाहत सांगितलं, बाळा, आजपासून तू या घरची सून आहेस. या घरावर तुझा पूर्ण अधिकार आहे. जसं तू माहेरी राहत होतीस तसंच इथेही राहायचं. राहण्या जेवणासाठी पैसे देण्याची गरज नाही. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. माफ करा बाबा, आता पुन्हा असं कधी करणार नाही. अमृता आजी वातावरण शांत करत म्हणाल्या, बस आता हा विषय इथेच संपवूया. शुभकामाच्या वेळी अशा छोट्या गोष्टींवरून वाद नकोत. शौर्य, तू मृणालला घेऊन ऑफिसला जा. तेवढ्यात शांती म्हणाली, शौर्य, आजपासून सोनियाही तुझ्यासोबत ऑफिसला येणार आहे. अमृता आजींनी आश्चर्याने विचारलं, ती ऑफिसला कशासाठी? सोनिया लगेच म्हणाली, आजी, मी आणि भाऊ मिळून नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करतोय. त्यामुळे काही दिवस शौर्यसोबत काम शिकेन. नंतर आमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू. ती शौर्याकडे पाहत म्हणाली, तू बोलत बस, मी जाऊन गाडीत बसते. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. शौर्य आणि मृणालच्या लग्नात सोनिया आणि शौर्याची आई काय वादळ घालतील हे पाहूया आपण या कथेच्या पुढच्या भागात.